श्रीकृष्ण म्हणतात, कोणासमोर इतकंही झुकू नका. वाट पहा तुमची, कदर वेळच समोरच्याला सांगेल. प्रामाणिक लोक नेहमी धोका खातात, कारण ते चुकीच्या लोकांवर भरवसा ठेवतात. काळजी करू नका. सगळं जग तुमच्या विरुद्ध गेलं तरीही फक्त त्या रस्त्यावर चालत राहा जो खरा आणि स्वच्छ असेल. नेहमी घाबरण्यापेक्षा हे चांगलं आहे की एकदाच अडचणींचा सामना करून पहा. कोणाचाही साधा स्वभाव त्याची कमजोरी नसते, तर त्याचे संस्कार असतात. श्रीकृष्ण म्हणतात, देव न कागद ठेवतो न पुस्तक, पण तरीही तो सगळ्या जगाचा हिशोब ठेवतो. कमीपणा घेतल्यामुळे नातं मनापासून जोडलं जात असेल तर कमीपणा घ्या, पण प्रत्येक वेळी तुम्हालाच कमीपणा घ्यावा लागत असेल तर थांबा. जेव्हाही कोणावर प्रेम करताल तेव्हा ही अपेक्षा ठेवू नका की तो तुमच्यावर प्रेम करेल. तुमच्याजवळ असं स्वप्न नक्की असलं पाहिजे ज्यासाठी तुम्ही सकाळ होण्याची वाट पाहाल. मनामध्ये कोणाविषयी तिरस्कार ठेवू नका, कारण ज्या मनामध्ये तिरस्कार असतो त्या मनामध्ये देव राहत नाही. दुःखी मन पाण्याने भरलेल्या ग्लासाप्रमाणे असते. छोटीशी ठेच लागली तरीही अश्रू बाहेर येतात. जर तुम्ही शिकायला तयार नसताल तर तुमची मदत कोणीही करू शकत नाही, पण तुम्ही शिकण्यासाठी तयार असताल तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. जीवनसाथी सुंदर नाही तर कदर करणारा असला पाहिजे. नातं मनापासून असलं पाहिजे, शब्दांचं नाही. नाराजी शब्दांची असली पाहिजे, मनात नाही. आयुष्यामध्ये पस्तावणं सोडून द्या. काहीतरी असं करा की लोक तुम्हाला सोडून दिल्यामुळे पस्तावतील. अशा व्यक्तींची नेहमी कदर करा जो तुम्ही त्याच्याबरोबर वाईट वागून सुद्धा तुमची नेहमी कदर करतो. जेव्हा नातं नवीन असतं तेव्हा लोक बोलण्यासाठी कारणं शोधतात, आणि जेव्हा तेच नातं जुनं होतं तेव्हा न बोलण्याची कारणं शोधतात. ध्येयापासून भटकवतात बऱ्याचदा बरेच लोक. प्रत्येकाला रस्ता विचारणं चांगलं नाही. लोक जेव्हा विचारतात की तुम्ही काय काम करता तेव्हा ते खरं तर हिशोब लावत असतात की तुम्हाला किती इज्जत द्यायची. कधीही कोणाच्या गरजेसाठी स्वतःला बदलू नका. लोक खूप स्वार्थी असतात. तुम्हाला बदलवून एक दिवस स्वतः बदलतात. तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा आवाज कोणाच्याही मनापर्यंत पोहोचवावा, तर तुम्हाला आवाजही मनापासून द्यावा लागेल. तुम्ही कधीही कोणासाठी तुमचे अश्रू वाया घालवू नका, कारण सगळेच त्या अश्रूंच्या लायकीचे नसतात. जो तुमच्या अश्रूंच्या लायकीचा असतो तो तुम्हाला कधीही रडू देणार नाही. बऱ्याचदा लोक आयुष्यामध्ये त्या गोष्टी लक्षात ठेवतात ज्या विसरल्या पाहिजे, आणि त्या गोष्टी विसरतात ज्या लक्षात ठेवल्या पाहिजे. कोणालाही आपलं बनवायचं असेल तर मनापासून बनवा, फक्त शब्दांनी नाही. कारण सुईमध्ये तोच दोरा जाऊ शकतो ज्या दोऱ्यामध्ये गाठ नसते. सगळे दुःख दूर झाल्यानंतर मन प्रसन्न होईल, हा तुमचा गैरसमज आहे. मन प्रसन्न ठेवा, सगळी दुःख दूर होतील. कमजोर लोक तेव्हा थांबतात जेव्हा ते थकतात, आणि विजेते तेव्हा थांबतात जेव्हा ते जिंकतात. विश्वास कधीही चमत्काराची इच्छा ठेवत नाही, पण बऱ्याचदा विश्वासामुळे
चमत्कार घडतात. अशा ठिकाणी नेहमी शांत राहा जिथे लायकी नसलेली लोक स्वतःचं गुणगान करतात. आपण दुसऱ्यांच्या मनाप्रमाणे नाही बदलू शकत स्वतःला. एक व्यक्तिमत्व आपल्यालाही दिलेलं असतं देवाने त्याच्या हिशोबाने. अशा व्यक्तींच्या आयुष्यामध्ये आनंद आणि शांती 1000 पटीने वाढते, ज्यांनी कौतुक आणि निंदेमध्ये एकसारखंच राहणं शिकलं. इथे तर लोक आपल्या चुकासुद्धा मान्य करत नाहीत, मग कोणाला कसं आपलं मानतील. आयुष्यामध्ये अडचणींचे येणे सुद्धा गरजेचे आहे. तेव्हाच कळतं कोण हात पकडतो आणि कोण हात सोडून देतो. कोणालाही एवढा हक्क देऊ नका की समोरचा निर्णय घेईल तुम्ही कधी हसायचं आणि तुम्ही कधी रडायचं आहे. जोपर्यंत तुम्ही घाबरत राहताल तोपर्यंत तुमच्या आयुष्याचे निर्णय कोणीतरी दुसरेच घेत राहतील. तुमची किंमत तेव्हा होते जेव्हा तुमची गरज असते. अडचणी इतक्या ताकदवान नसतात जेवढं आपण त्यांना मानतो. कधी आपण असं ऐकतो का की अंधाराने सकाळ होऊच दिली नाही. एक सारख्याच दिसतात काडेपेटीतील काड्या. एक दिवा लावते तर एक आग लावते. ध्येय त्यांचे नाही पूर्ण होत ज्यांचे स्वप्न मोठे असतात, तर ध्येयापर्यंत ते पोहोचतात जे स्वतःच्या मतांवर ठाम असतात. आयुष्यामध्ये आपलेपणाचे झाड लावण्यापूर्वी जमीन पारखून घ्या. प्रत्येक मातीच्या स्वभावात प्रामाणिकपणा नसतो. ज्यांच्या मनाला जखम होते ते डोळ्यांनी रडत नाहीत. जे आपल्याच लोकांचे होत नाहीत ते कोणाचेच होत नाहीत. जे लोक आपले सगळ्यात मोठे शुभचिंतक आहे असे सांगतात, बऱ्याचदा तेच लोक आपल्या आनंदामध्ये आग लावतात. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.